माझे नाव सोनिया आहे. मी 21 वर्षाची आहे. माझ्या नवऱ्याचे निधन झाले तेव्हा माझ्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मी 3-4 महिने माझ्या सासूच्या घरी राहिले. त्यानंतर माझे आईवडील मला न्यायला आले. पण मी सोबत गेले नाही, कारण मला माझ्या आईवडिलांवर ओझे बनायचे नव्हते. कारण माझ्या आईवडिलांची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. त्यांनी माझे लग्न मोठ्या कष्टाने केले होते. माझे सासरे खूप श्रीमंत होते. त्यांचे नावे खूप जमीन होती. ते खानदानी श्रीमंत होते. माझ्या सासूला फक्त 2च मुलं होती. मोठा मुलगा म्हणजे माझा नवरा आणि त्याचा लहान भाऊ, जो माझ्या पतीपेक्षा 2 वर्षांनी लहान होता. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मला वाटत होते की माझ्या सासूबाईने माझे लग्न तिच्या लहान मुलासोबत करावे, अशी माझी इच्छा होती. म्हणून मला तिचे मन जिंकायचे होते. मी तिचे मन जिंकण्याचा खूप प्रयत्न करायचे. घरातील सगळी कामं स्वतः करायचे. रात्री झोपण्याआधी सासूबाईचे पाय दाबायचे. सासूबाईंची जमेल तशी सेवा करायचे आणि तिला कधीही निराश केले नाही व तक्रार करण्याची संधीही दिली नाही. कारण तिने मला पुन्हा एकदा तिची सून म्हणून स्वीकारावे अशी माझी इच्छा होती. मला एकच नणंद होती, जिचे लग्न झालेले होते. ती क्वचितच आमच्या घरी यायची, कारण माझ्या सासूबाईंनी तिचं लग्न खूप श्रीमंत घरात केलं होतं. त्यामुळे तिला बहुतेक सासरच्या घरी राहायला आवडायचं. अगदी त्यांच्या घरातही आमच्या घरासारख्या अनेक सुखसोयी होत्या आणि ती तिच्या सासरच्या लोकांसोबत खूप आनंदी जीवन जगत होती. पण जेव्हा माझी नणंद आमच्या घरी येत असायची तेव्हा मी तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्या आवडीचे सगळे जेवण बनवायचे. तिच्या मुलांचीही खूप काळजी घ्यायचे. माझ्या सासूबाईंना या गोष्टीचा खूप आनंद व्हायचा. माझ्या सासूबाईंना मी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच आवडायची. मी पण त्यांच्याशी खूप चांगले वागायचे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. ती मला आशीर्वाद द्यायची आणि म्हणायची की माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. देव तुला सदैव आनंदी ठेवो. माझी दुसरी सूनसुद्धा तुझ्यासारखीच असावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि ती मला सांगायची की तू माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहेस. ज्या पद्धतीने तू माझी सेवा करतेस तशी कोणतीही मुलगी तिच्या आईची सेवा करणार नाही. मला माझ्या सासूचे मन कोणत्याही प्रकारे जिंकायचे होते, कारण आमच्या घरात फक्त माझ्या सासूचेच राज्य होते. सर्व काही तिच्या सांगण्यावरूनच होत होते. तिच्या संमतीशिवाय घरातलं एक पानही हालत नव्हतं. जर तिला काही वाईट वाटले तर या घरात कोणीही त्याचे नावही काढत नव्हते, कारण माझी सासू खूप कडक बाई होती. माझ्या सासूबाई माझ्यावर खूप प्रेम करत होत्या आणि त्या खूप खुश होत्या माझ्यावर. त्यामुळेच ती माझे लग्न माझ्या दिरासोबत करेल याची मला खात्री होती, जो अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेत होता. आता तर त्याला परत यायला फक्त 3 महिने बाकी होते आणि मला तर मनात खूप आनंद होत होता की पुन्हा एकदा हे घर माझे होईल आणि मी या घराची मालकीण होईल. कारण माझे संपूर्ण आयुष्य गरिबीत जगले होते आणि येथे आल्यावर मला कळले की जीवनातील सुखसोयी काय असतात. आणि आता मला माझ्या हातून हे सगळं गमवायचे नव्हते. माझ्या सासरचे घर खूप श्रीमंत होते. माझा देवसुद्धा दिसायला खूप देखणा व हुशार होता. मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले तर माझे आयुष्य एकटी कशी घालणार? माझ्यासारख्या गरीब विधवेशी कोण लग्न करेल? या सगळ्या विचारामुळेच माझ्या सासूने माझे लग्न तिच्या दुसऱ्या मुलाशी करावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. काय नशीब होतं माझं. लग्न झालं तेव्हा मला खूप आनंद झाला होता की माझं लग्न एका श्रीमंत कुटुंबात होतंय. आतापर्यंत मी प्रत्येक गोष्टीसाठी तळमळत होते. आता सगळ्या गोष्टींसाठी तळमळत आयुष्य जगावं लागणार नाही, असा विचार मी करत होते. पण देवाने माझा हा आनंद 3 महिन्यातच हिरावून घेतला होता. 3 महिन्यात मी विधवा झाले. मला माझ्या दिराशी लग्न करायचे होते आणि या घरात ऐशो आरामाने राहायचे होते आणि मलाही सासूबाईप्रमाणे संपूर्ण घरात वर्चस्व गाजवायचे होते. आणि मला माहीत होते की हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा माझी सासू माझे लग्न तिच्या लहान मुलाशी लावून देईल. कारण माझी सासू तिच्या ह्या मुलाची खूप आज्ञा मानत होती. ती प्रत्येक बाबतीत आपल्या धाकट्या मुलाचा सल्ला घ्यायची. माझा नवरा लहानपणापासून आजारी होता आणि लहानपणापासूनचा हा अशक्तपणा तारुण्यपणापर्यंत त्याच्या शरीरातून गेला नाही. तो खूप बारीक आणि रंगाने सावळा होता. म्हणूनच माझ्यासारखी गरीब मुलीचे लग्न इतक्या श्रीमंत कुटुंबात झालं होतं. पण तरीही माझ्या पतीसोबत आनंदाने राहून मी माझे आयुष्य जगू शकले असते. पण माझ्या नवऱ्याने मला साथ दिली नाही आणि मला सोडून देवाला प्रिय झाले. लाख आम्ही गरीब होतो, पण माझ्या वडिलांना कळाले असते की माझे पती कोणत्या तरी आजाराने त्रस्त आहेत, तर लहानपणापासूनच ते आजारी आहेत. तर माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे लग्न या घरात कधीच केले नसते. माझ्या वडिलांना याची अजिबात कल्पना नव्हती. म्हणूनच माझ्या सासूबाईंनी माझ्या वडिलांकडे माझे नाते मागितले होते आणि अशा रीतीने मी या घरात आले होते.
पण होनीला कोण टाळू शकत होते? माझ्या लग्नाला 3च महिने झाले होते तेव्हा माझ्या पतीची तब्येत अचानक बिघडली. माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता आणि त्याला उपचारासाठी दुसऱ्या देशात पाठवणारही होत्या त्या. पण आता दुसऱ्या देशात जाऊन उपचार घेण्यासाठी त्यांच्याजवळ फारसा वेळ उरला नव्हता. काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. माझ्या पतीच्या निधनानंतर मी माझ्या सासू सासरे नणंदची सेवा करत राहिले. घर व्यवस्थित सांभाळत होते. पण ज्या दिवशी माझ्या सासूबाईंनी सांगितले की मी माझ्या धाकट्या मुलासाठी मुलगी शोधत आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि म्हणाल्या की आता मला त्याचे लग्न करायचे आहे. मी मनात विचार करत होते की जर मी रात्रंदिवस मोलकरीण म्हणून सासूबाईची सेवा करत होती तर कदाचित माझी सासूबाई माझ्या सेवेने खुश होऊन मला तिच्या धाकट्या मुलाची सून बनवेन. पण माझी सर्व मेहनत आणि आशा व्यर्थ जातील असे मला कधीच वाटले नव्हते. मी हे कधी होऊ देणार नाही. एके दिवशी मी आणि माझी सासू एका अत्यंत प्रतिष्ठ बाबांकडे गेलो होतो. माझ्या सासूबाई अनेक वर्षांपासून या बाबांकडे येत होत्या. त्या दर सोमवारी बाबांकडे येऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायच्या. तिथे पोहोचताच भिकाऱ्यांच्या रांगेत एक तरुण मुलगी बसली होती जी आंधळी होती. तिच्याकडे पाहताच माझी सासूबाई तिच्याजवळ जाऊन बसली. कदाचित तिला दया आली असेल तिची आणि म्हणूनच ती तिच्या जवळ जाऊन बसली आणि तिला विचारू लागली, तुझ्यासोबत काही अपघात झाला आहे का? तू इथे काय करते आहेस आणि तू कुठे राहतेस? माझ्या सासूबाई तिच्याशी असं बोलत होती जणू काही ती तिला खूप दिवसांपासून ओळखत होती. मला तर खूप आश्चर्य वाटत होतं. माझी सासू त्या भिकारींसोबत कशी बसू शकते? आणि माझी सासू चक्क त्या मुलीची माफी मागत होती. तिला म्हणत होती की बेटा मला माफ कर, माझ्यासोबत माझ्या घरी चल. ती आंधळी मुलगी खूप रागावलेली दिसत होती. ती माझ्या सासूला सांगू लागली की मी तुमच्याबरोबर कधीच येणार नाही. माझ्यासोबत जे काही घडले ते तुमच्यामुळेच घडले आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. माझी सासू आता रडत रडत त्या मुलीची क्षमा मागत होती आणि तिला सांगत होती की आता तुला हवं तसं होईल, तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. तू फक्त माझ्यासोबत घरी चल. माझी सासू त्या आंधळ्या भिकारींला तिच्या घरी घेऊन आली. जेव्हा मी माझ्या सासूला विचारले की आई तुम्ही त्या भिकारींला घरी का घेऊन आलेत? कोण आहे ती मुलगी? माझ्या सासूबाईने मला सांगितले की मी तिचे लग्न माझ्या धाकट्या मुलाशी करीन. माझ्या सासूबाईचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी पाहिलेली सर्व स्वप्न चकनाचूर झालेली मला वाटत होती. माझ्या सासूबाईने मला हे सांगितल्यावर मला गप्प राहण्याचा इशारा केला. मला आणखी प्रश्न विचारू नकोस. माझ्या सासूबाईच्या या विधानाने मला खूप आश्चर्य वाटले की ती आपल्या डॉक्टर मुलाचे लग्न एका अंध मुलीशी जी एक भिकारी नाही तिच्याशी कसे करू शकते? मला तर आता वाटत होते की माझा दीर तर तिला पाहताच नाकारेल, कारण तो एक अमेरिकेत राहणारा व्यक्ती होता आणि त्याची चॉईससुद्धा खूप हायफाय असेल. त्यामुळेच ही त्याची चॉईस अजिबात असू शकत नाही. तो अंध मुलीशी कसा लग्न करेल? मला माझ्या सासूबाईच्या विचाराचे आश्चर्य वाटले आणि मग काही दिवसातच माझा दीर परत आला आणि माझ्या सासूबाईंनी लग्नाची तयारी सुरू केली. ती अंध मुलगी आता आमच्याच घरात राहत होती. माझ्या सासूबाईंनी तिला वेगळी खोली दिली होती. ती आमच्याशी क्वचितच बोलायची. बहुतेक वेळा तिच्या खोलीतच असायची. माझ्या सासूबाई तिच्या खोलीत जेवण पोचवायची. माझ्या सासूबाईने माझ्या दीराला लग्नाबद्दल सांगितले. माझ्या दीरानेही आनंदाने लग्नाला होकार दिला. मला आश्चर्य वाटले की संदीप इतक्या लवकर लग्नासाठी कसा तयार झाला? त्याला ती अंध मुलगी कशी आवडली? मग मला वाटले कदाचित माझ्या सासूबाईंनी संदीपला सांगितले नसेल की तिने त्याच्यासाठी निवडलेली मुलगी अंध आहे. मी खूप प्रयत्न केले माझ्या दीराला हे कसे तरी सांगू की तुझ्या आईने तुझ्यासाठी एक अंध भिकारीण मुलगीची निवड केली आहे. पण मला इच्छा असूनही हे माझ्या दीराला सांगता येत नव्हते. एके दिवशी मला संधी मिळाली आणि मी संदीपला भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला की संदीप तुझ्या आईने तुला फसवले आहे. त्यांना तुझे लग्न एका घाणेरड्या मुलीशी करायचे आहे. माझे बोलणे ऐकताच संदीप माझ्याकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत म्हणाला, वहिनी काळजी करू नकोस. मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. माझी आई माझ्यासाठी काहीच चुकीचा निर्णय घेणार नाही. तेव्हा मी तोंड खाली करून गप्प बसले आणि जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा माझ्या दीराने जेव्हा त्या मुलीला पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद चमकू लागला जणू काही त्याला कोणता मोठा आनंद मिळाला आहे. तो खूप आनंदी झाला आणि त्याचा आनंद पाहून मला आश्चर्य वाटले की माझा दीर एवढा का आनंदी आहे. एक अंध मुलगी त्याची बायको होणार आहे आणि तरीही
तो इतका आनंदी आहे. माझा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. मला काहीच समजत नव्हते. आणि मग माझ्या दीराचे लग्न त्या आंधळ्या मुलीशी झाले आणि माझ्या डोळ्यासमोर तो बायकोचा हात धरून त्याच्या खोलीत गेला. मी आजही पाहिलेली माझी सर्व स्वप्ने धुळीत मिळाली होती. माझ्या सासूबाईंनी मला आदेश दिला की आता तुझ्या दीराच्या व दिराणीच्या सर्व जबाबदाऱ्या तुला घ्याव्या लागतील, कारण ती आंधळी आहे, तिला काहीही दिसत नाही. म्हणून आता तिच्या खाण्यापिण्यापासून ते तिच्या कामांपर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी मी तुझ्यावर टाकली आहे. मला हे अजिबात आवडले नाही की आधी मी या घरात माझ्या सासूबाईंची सेवा केली आणि नंतर माझ्या सासूबाईंनी मला माझ्या दिराणीची कामवाली बनवून ठेवले. मी हिंमत एकवटली आणि माझ्या सासूबाईशी बोलायचे ठरवले. आणि मग मी माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांना विचारले की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला आहे? किती दिवस मला तुमच्या घरात मोलकरीण म्हणून ठेवणार? पहिले तर फक्त तुम्हीच होत्या, आता माझ्या डोक्यावर बसायला एक आंधळ्या मुलीलाही घेऊन आल्यात. तुम्ही माझ्या नवऱ्याची आई आहात म्हणून मी मनापासून तुमची सेवा करायची, पण मी त्या आंधळ्या भिकारणीची दासी होऊन राहणार नाही. माझी सासू मला शांतपणे म्हणाली, बेटा इकडे ये, माझ्याजवळ बस. आणि ती पुढे म्हणाली की मी तुला सांगते की ती मुलगी कोण आहे. आता मला माझ्या सासूबाई अजिबात आवडत नव्हत्या. मला त्यांच्याजवळ जावंसं वाटत नव्हतं. मला आत्ताच हे घर सोडून कुठेतरी जावंसं वाटत होतं, कारण मी माझ्या उद्देशात यशस्वी झाले नव्हते. मला आता त्यांच्याकडून काही ऐकायचं नव्हतं, पण मला जावं लागलं आणि त्यांच्याजवळ बसावं लागलं होतं. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की हा तो काळ होता जेव्हा संदीप अमेरिकेला गेला नव्हता. आमच्या वस्तीत शिखा नावाची एक मुलगी राहत होती आणि संदीपला ती आवडत होती. शिखालाही संदीप आवडत होता. संदीपने मला अनेकदा सांगितले होते की आई माझे स्थळ घेऊन शिखाच्या घरी जा, पण ते लोक खूप गरीब होते आणि मला तर संदीपचे लग्न अतिशय श्रीमंत कुटुंबात करायचे होते, जे माझ्या टक्करचे असावे. संदीपने मला वारंवार समजावून सांगितले की मनुष्याच्या आनंदाच्या तुलनेत पैशांची काहीच किंमत नसते, परंतु मला हे समजलं नाही. मी त्या मुलीच्या वडिलांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की तुमच्या मुलीला समजवा की माझ्या मुलापासून दूर राहा, नाहीतर तुमच्यासोबत ठीक होणार नाही. मला माहीत आहे की तुमची नजर माझ्या संपत्तीवर आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या मुलाला तिच्या जाळ्यात अडकवायला सांगितले आहे, पण तुम्हा लोकांना हवं तसं अजिबात होणार नाही. मी अजिबात होऊ देणार नाही. शिखाची आई रडत रडत मला सांगत होती, आम्ही असं काहीही आमच्या मुलीला सांगितलेले नाही. आम्ही गरीब लोक आहोत, पण आम्हालाही मान आहे. तुम्ही इथे येऊन असा तमाशा कराल तर आमच्या परिसरात आमची काय इज्जत उरणार आहे? देवाच्या कृपेने आमच्यावर दया करा आणि इथून निघून जा. ती बाई मला म्हणाली, आजच्या नंतर मी माझ्या मुलीला तुमच्या मुलाला भेटू देणार नाही. तुम्ही कोणतीही काळजी न करता घरी जा. त्यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना इतकं बोलून त्यांच्या घराबाहेर आले तेव्हा बरेच लोक त्यांच्या घराबाहेर जमले होते आणि सगळ्या परिसरातील लोकांना कळले होते. त्या गरीब मुलीच्या आईला खूप लाज वाटत होती. संदीप माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. मी त्याला जेवायला बोलवले, पण त्याने नकार दिला. संदीपची ही उदासीनता मला अजिबात सहन होत नव्हती, कारण संदीप माझ्याशी बोलणार नाही किंवा मी काही बोलले तर त्याला प्रतिसाद देणार नाही असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. संदीप माझा खूप आज्ञाधारक मुलगा होता. तो माझ्या आवाजाने माझी सगळी कामं करायला तयार असायचा आणि हे सर्व तिच्यामुळेच घडलं होतं, कारण त्या मुलीने त्याला फोन करून सांगितले होते की मी त्यांच्या घरी गेले होते आणि तिच्या पालकांना संपूर्ण परिसरातील लोकांच्या समोर बेइज्जत करून आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप घरातून बाहेर जात असताना मी त्याला विचारले की तू कुठे चालला आहेस? त्याने मला सांगितले की तो शिखाला भेटायला जात आहे. मी त्याला खूप थांबवले. मी त्याला सांगितले की मी त्या गरीब मुलीशी तुझे लग्न कधीच करणार नाही. तिची नजर फक्त तुझ्या संपत्तीवर आहे, जी तू पाहू शकत नाहीस. संदीप माझं सगळं बोलणं ऐकून बाहेर निघून गेला आणि त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने परत आल्यावर तो जोरजोरात रडत होता. तो त्याच्या खोलीत गेला. त्याने तिथे ठेवलेल्या सर्व वस्तू तोडून टाकल्या होत्या. त्याला वेड्याचा झटका आल्यासारखा वागत होता तो. मी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण त्याने मला उत्तरही दिले नाही आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. तो दिवसभर जेवलाही नाही. संदीपची ही अवस्था मला अजिबात सहन होत नव्हती, कारण मी त्याची आई होते. मला तो माझ्या जीवनापेक्षाही प्रिय होता, कारण माझा मोठा मुलगा आधीच आजारी होता, पण आता मला माझा हा मुलगा गमवायचा नव्हता. मला काहीही करून त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला शहराच्या बाहेर हाकलून द्यायचं होतं, कारण मला वाटत होतं की जर ते इथून निघून गेले तर संदीपचा त्या मुलीशी संपर्क तुटेल आणि हळूहळू तो त्या मुलीला विसरून जाईल आणि मग सर्व काही ठीक होईल. संदीपने स्वतःला कोंडून घेतलं होतं. त्या दिवशी मी पुन्हा त्या मुलीच्या घरी गेले. मी त्या मुलीच्या आईवडिलांना या शहरातून दूर निघून जा असे सांगितले
त्या बदल्यात तुम्ही मागाल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. फक्त तुमच्या मुलीला माझ्या मुलाला सोडण्यास सांगा आणि त्याच्या आयुष्यातून निघून जायला सांगा. मग शिका खोलीतून बाहेर निघाली आणि मला म्हणू लागली, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्या मुलाला कधीही भेटणार नाही. शिका मला म्हणाली की आजही तो मला भेटायला आला होता, पण मी त्याला परत पाठवले आणि त्याच्याशी माझे नाते कायमचे संपवले आहे. शिकाने मला सांगितले की आम्हाला तुमचे पैसे नको आहेत. या गावातून दूर जाण्याचे आम्ही आधीच ठरवले आहे. आज रात्री आम्ही हे शहर सोडून निघून जाणार आहेत. तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा की त्याने आमचा पाठलाग करू नये आणि मला शांततेने जीवन जगू द्यावे. तुमचा मुलगा माझ्या मागे लागला होता. तो मला नेहमी म्हणत होता की मी लग्न करेन तर फक्त तुझ्याबरोबर. पण मी त्याला सांगितले होते की मी तुझ्याशी लग्न कधीच करणार नाही, कारण मला माहीत होते हे नक्कीच होईल. असं होऊ शकत नाही, कारण तुमच्या नजरेत तुमचा पैसा, संपत्ती, समृद्धी तुम्हाला प्रिय आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आनंदाशी काहीही देणे घेणे नाही. मी जितकी संदीपपासून दूर राहिले तितकाच संदीप माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला आणि मग मीही तीच चूक केली की मी पण हळूहळू त्याच्या प्रेमात पडले. संदीप मला समजावत होता की मी आईला पटवून देईल. तू अजिबात काळजी करू नकोस. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्या सुखाची नक्कीच काळजी घेईन. पण याची मला खंत आहे की संदीप एवढ्या मोठ्या गैरसमजात जगत होता की त्याची आई त्याच्या आनंदाची काळजी घेईन. मी शिखाला म्हणाले, मला काही सांगण्याची किंवा समजवण्याची गरज नाही. लवकरात लवकर आज रात्री हे शहर सोड. असं म्हणत मी घरी गेले आणि घरी गेले तेव्हाच संदीपची प्रकृती बिघडली होती. मला वाटलं आता काही दिवसांचीच गोष्ट आहे, तो हळूहळू स्वतःहून बरा होईल आणि शिकाला विसरेल. पण असं काहीच झालं नाही. संदीपची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याने खाणेपिणे पूर्णपणे बंद केले होते आणि मग एके दिवशी संदीप बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध अवस्थेत तो शिखाच्या नावाचा जप करत होता. त्या दिवशी मला समजले की काश मी त्याचे लग्न शिकाशी केले असते तर कदाचित आज माझ्या मुलाची अशी अवस्था झाली नसती. त्या दिवशी माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल होता. ज्या दिवशी संदीप शुद्धीवर आला त्याने मला अश्रू ढाळत सांगितले, मम्मी, मला शिखाजवळ जायचे आहे. देवाच्या कृपेने मला शिखाला भेटू द्या. फक्त तिचा चेहरा मला एकदा दाखवा. मी तिच्याशिवाय मरेन. मी तिला भेटण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती मला स्वतः भेटू इच्छित नाही. मी तिला भेटायला गेलो होतो, पण तिने माझ्याशी तिचे नाते संपवले आणि मला सोडून ती कुठेतरी निघून गेली आहे. आता संदीपला काय माहीत होते की मीच तिला शहरातून हाकलून दिला आहे. संदीप त्या दिवसाबद्दल बोलत होता ज्या दिवशी तो शिखाला भेटायला गेला होता आणि त्याच दिवशी शिखा शहरातून निघून गेली होती. मी संदीपला समजावून सांगितले होते की बेटा, सर्व काही ठीक होईल. तू बरा होताच मी तुझे नातं घेऊन त्या मुलीच्या घरी जाईन. मी तुला वचन देते की मी शिखाचं लग्न तुझ्यासोबतच करेन. ती तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली असेल. काही दिवसातच ती परत येईल. काळजी करू नकोस. मी नजर चोरत संदीपला म्हणाले. ही बातमी ऐकून संदीप थोडा खुश झाला आणि मग काही दिवसातच तो बराही झाला. आम्ही घरी आलो तेव्हा संदीप पुन्हा शिखाला भेटायला गेला. तो खूप निराश होऊन घरी परतला. संदीप मला म्हणाला की आई, आता तर तूही लग्नाला होकार दिला आहेस, पण मग मला कळत नाही की शिखा आणि तिचे कुटुंब हे शहर सोडून दुसरीकडे का गेले आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा बंद केला गेला आहे. मी त्यांना कुठे शोधू? ते कुठे गेले ते मला माहीत नाही. मी या शहरातील अनेकांना विचारले, पण ते लोक कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही. पण मी संदीपला काहीच सांगितले नाही की त्यांनी हे शहर फक्त माझ्या सांगण्यावरून सोडले आहे, कारण ते कुठे गेलेत हे मला सुद्धा माहीत नव्हते. शेवटी ती कुठे गेली? संदीपने 6 महिने शिखाचा शोध घेतला, पण ती त्याला कुठेच सापडली नाही आणि शेवटी निराश होऊन त्याला हे स्वीकारावे लागले की शिखा आता त्याला कधीच मिळणार नाही. मग त्याने ठरवले की तो हा देश सोडून जाणार आहे आणि परत कधीच येणार नाही. संदीपचा हा निर्णय ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. मी असे का केले? जर मी त्याचे लग्न शिखाशी लावून दिले असते तर निदान माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर राहिला असता आणि हा देश सोडून कधीच गेला नसता. मी संदीपला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझे ऐकले नाही. त्याने मला सांगितले की मी शिखाशिवाय अजिबात जगू शकत नाही आणि इथे राहून मला शिखाची नक्कीच आठवण येईल. मी या देशात राहीन हे शक्य नाही. मी या शहरात राहून येता जाता शिखाच्या घराकडे बघू नको असे होणार नाही आणि तिच्या आठवणी मला सतावणार नाहीत असं होणार नाही. आता तर माझं जगणं अवघड झालंय. हे सगळं सांगून संदीप खूप रडत होता आणि मी केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप होत होता. माझ्या हट्टीपणामुळे मी माझ्या मुलाचे सुख उद्ध्वस्त केले होते. जर मी त्याचे लग्न शिखाशी केले असते तर आज तो किती आनंदात राहिला असता. माझ्या मुलाच्या या अवस्थेला मीच जबाबदार होते.
माझ्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि त्यानंतर संदीप अमेरिकेला गेला होता. पण मी शिखाला शोधत राहिले. मी शिखाच्या सर्व नातेवाईकांना सांगून ठेवले होते की जर तुम्हाला शिखाबद्दल काहीही माहिती मिळेल तर मला नक्की सांगा. पण एक विचित्र गोष्ट होती, त्यांच्याबद्दल कोणालाही काहीही माहीत नव्हते. ते कुठे गेले? त्यानंतर मी दर सोमवारी त्या बाबांकडे जायचे. मी रोज बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आणि तिथे जाऊन बाबांना प्रार्थना करून सांगत होते की माझ्या मुलाचा आनंद परत येऊ दे. आणि मग देवाने माझी विनंती मान्य केली. मला शिखा तिथे बसलेली दिसली. जेव्हा मी तिला तिथे पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला आणि तिला माझ्या घरी आणले. शिखाने मला सांगितले होते की ज्या रात्री ते या शहरातून जात होते तेव्हा त्याच रात्री त्यांचा मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातात तिचे आई वडील तिला एकटे सोडून निघून गेले. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर शिखा एकटी पडली होती कारण शिखाने अपघातात तिचे दोन्ही डोळे गमावले होते. हे ऐकून मी पण खूप रडायला लागले कारण तिच्यासोबत हे सर्व माझ्यामुळेच घडले आहे ना. नाही मी तिला हे शहर सोडायला सांगितले असते आणि नाही एवढी मोठी दुर्घटना त्यांच्यासोबत घडली असती. आणि मग मी ठरवलं की मी शिखाचं लग्न संदीपशी नक्कीच करेन. संदीप जसाही परत आला येताच त्याने शिखाला पाहिले आणि पाहताच क्षणी तो खुश झाला. संदीपला खुश पाहून मला खूप आनंद झाला होता कारण आता मला त्याची काळजी उरलेली नाही. कारण मला माझ्या आयुष्यात क्षणभरही आराम नव्हता. माझ्याजवळ पैशांची काहीही कमी नाही. माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही होते. पण जर माझा मुलगाच आनंदी नसेल तर या पैशांचे मी काय करणार? आणि बेटा मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे. तुला काय हवे होते? मला नेहमी वाटायचे की माझ्या मुलाच्या आयुष्यात जर शिखा नसती तर मी तुला संदीपची बायको केली असती. पण मी लाचार आहे. तुला पाहिजे तसे मी करू शकत नाही. तू माझी मुलगी आहेस. तू माझी ज्या प्रकारे सेवा केलीस देव तुला नक्कीच फळ देईन. मी तुला पाहिजे ते करेन. तुला लग्न करायचे असेल तर मला सांग. मी तुझ्यासाठी सर्वोत्तम नाते शोधून काढेल आणि उच्च कुटुंबात तुझे लग्न करीन. परंतु संदीपचा आनंद फक्त शिखामध्ये आहे. तो तुझ्याबरोबर कधीही आनंदी जीवन जगू शकला नसता. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले माझ्याजवळ जेवढीही संपत्ती आहे ती मी अर्धी तुझ्या नावावर आणि अर्धी संदीपच्या नावावर करेन. कारण संपत्तीवर तुमचा समान अधिकार आहे. पण तरीही तुला तुझ्या आयुष्याचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुला पूर्ण अधिकार आहे. तू जे सांगशील ते होईल. माझ्या सासूबाईचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर मला त्यावेळी जाणवले की मी जे काही विचार करत होते ते खूप चुकीचे होते. मला माझ्या घरच्यांचं मिळणारं प्रेम दिसू शकलं नाही. त्यांना हवं असतं तर ते मला त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर माझ्या आईच्या घरी पाठवू शकले असते. पण त्यांनी माझ्यासोबत असं काहीही केलं नाही. उलट माझ्या सासूबाईंनी मला आपली मुलगी मानून स्वतःकडे ठेवले. माझ्या सासूबाई पुढे म्हणाल्या, बेटा मनात काहीही ठेवू नकोस. मी माझ्या आजारी मुलासोबत तुझे लग्न करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी माझ्या मोठ्या मुलाचे लग्न तुझ्यासोबत केले कारण डॉक्टरांनी मला आशा दिली होती की माझा मुलगा बरा होईल. मी त्याचे लग्न केले जेणेकरून अशा प्रकारे त्याच्या आयुष्यात थोडा तरी आनंद येईल आणि तो जीवनाकडे परत येऊ लागेल. जगण्याचा उत्साह त्याच्यामध्ये जागृत होईल. पण मला काय माहीत होते की त्याचं आयुष्य बस एवढंच होतं. मी माझ्या सासूबाईंना म्हणाली, आई आता मी माझं संपूर्ण आयुष्य तुम्हा लोकांसोबत घालवणार आहे. या घरात मला जेवढा आनंद मिळाला आहे त्याची मी कल्पनाही केली नव्हती की मला आयुष्यात इतका आनंद मिळू शकेल. तुम्ही मला जे काही दिले आहेत ते माझ्यासाठी खूप आहे. मला आणखी काहीही नको. माझ्या सासूने मला मिठी मारली आणि म्हणाली की तू माझी मुलगी आहेस आणि तू नेहमीच माझी मुलगी राहशील. आणि माझ्या सासूबाईंकडून हे ऐकून मी त्यावेळी मला खूप आनंद झाला. सासूबाईंना म्हणाली, आई मी संदीप आणि त्याच्या बायकोला त्यांच्या खोलीत जेवण देऊन येते. आणि मी माझ्या सासूला म्हणाले की आता तुम्ही त्या दोघांची अजिबात काळजी करू नका. मी माझ्या दिराणीची काळजी घेईन. तिला दिसत नाही तर काय झालं? माझ्यासाठी ती माझ्या बहिणीसारखी आहे. मी तिला कधीच कळू देणार नाही की तिला काहीच दिसत नाही. मी तिची खूप काळजी घेईन. माझ्या सासूबाईंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, माझ्या मुली मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मी जेवण घेऊन संदीपच्या खोलीत गेले. तिथे संदीपच्या खोलीत आणखी 3 डॉक्टर बसलेले होते आणि संदीप त्यांच्याशी शिखाबद्दल बोलत होता. शिखा नाव आहे हिचं, जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. मी हिच्यावर खूप प्रेम करतो. मला माझ्या नशिबावर विश्वास होत नाही की मला माझे प्रेम मिळाले आहे. संदीपच्या डॉक्टर मित्राने शिखाचे खूप कौतुक केले आणि ती देखील कौतुकास पात्र होती कारण शिखा खूप सुंदर मुलगी होती. संदीपचा मित्र जो डॉक्टर होता तो संदीपला सांगत होता की तू शिखाला अमेरिकेत घेऊन जा. तिथे तिचे ऑपरेशन होईल आणि मग शिखाचे डोळे परत येतील. तिची दृष्टी परत येईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघेही देराणी जेठाणी या घरात सुखाने राहू.
मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।